मतंग ऋषींच्या आश्रमापासून थोडे दूर कबंध नावाचा एक राक्षस राहत होता. त्याने एकदा मतंग ऋषींच्या आश्रमातील हरणाला बाण मारला, पण शबरीने तो डाव्या हाताने झेलला आणि त्याचे 3 तुकडे केले. कबंध तिच्या या बहादुरीवर खुश झाला. मित्राच्या नात्याने तो शबरीला म्हणाला, तू माझ्याकडून काहीही मागून घे. शबरी म्हणाली, या मतंग ऋषींच्या आश्रमाच्या सभोवतीच्या 2 मैलांच्या परिसरात तू शिकार करायची नाही, आणि या वनात जेव्हा भगवान रामचंद्र येणार असल्याची खबर तुला मिळेल तेव्हा तू मला त्यांच्या दर्शनासाठी घेऊन जाशील. कबंध राक्षस होता, पण शबरीची रामभक्ती पाहून त्याचे मन विरघळले.